लाडक्या बहिणी नाराज आहेत, जसं महाराष्ट्रात विरोधकांना धडा शिकवलाय, तसं देशभरात म्हणजे लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवतील असं एकनाथ शिंदे म्हणतात. वाटतं एकनाथ शिंदेनं ज्ञान कमी आहे. महिला आरक्षणाचं विधेयक 2023लाच मंजूर झालं, त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आता जे रिजेक्ट झालं, मतदारसंघ पुनर्रचनेचं परिसीमनाचं विधेयक रिजेक्ट झालं, तर एवढंच त्यांना हे होतं. तर मग त्यांनी वेगवेगळं आत्ताही म्हणणं आहे की आत्ता या 543-44 मतदारसंघात 33% आरक्षण लागू करावं. चला, आमचे खासदार असतील त्यांचा मतदारसंघ रिझर्व्ह झाला तरी चालेल. त्याच्यामुळे उगाच बोंबा मारण्यात काही अर्थ नाहीये. हे आता भाजपचे आणि भाजपच्या पिलावळी ज्या आहे ना 2-4, अशाच बोंबा मारत महाराष्ट्रात फिरणार आहे. महिला काय गोष्टी करतात. तुमच्याच राज्यात सगळ्यात जास्त महिलावर अन्याय अत्याचार आहे. आणि काय महिला आरक्षण गोष्ट, लाडक्या बहिणी 1 लाख लाडक्या बहिणी कमी केल्या तुम्ही. आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांची पिलावळ असेल, काही भाजपची जी पिलावळ असेल, वाटतं यांनी उगाच बोंबा बांधण्याचं सोडून द्यावं. यावरून बावनकुळे असं म्हणतो की काँग्रेसने महिला आरक्षणाच्या विरोधात खून केला, विधेयकाला खून केला. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी महिला विरोधी आहे. कारण 33% आरक्षण 2023ला विधेयक मंजूर झालेलं असताना त्याच वेळेस सगळे पक्ष म्हटले होते की ताबडतोब याचे लागू करा. पण त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं सांगितलं की जनगणना झाल्याशिवाय अशा पद्धतीनं करता येणार नाही. परंतु आजही आमचं असं म्हणणं आहे की पूर्णपणे या आत्ताच्या मतदारसंघाच्या रचनेमध्ये 33% महिला आरक्षण लागू करण्याला आमचा विरोध असल्याचं काही कारण नाही. एक अशासकीय विधेयक सुद्धा आता इंडिया आघाडीच्या वतीनं आणलं जातं. परंतु भारतीय जनता पार्टी फक्त बोंब मग ते बावनकुळे असतील नाही ते शिंदे असतील. यवतमाळमध्ये 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा आरोप भाजपने केला. भाजपचं सरकार आहे ना राज्यात. भाजपचं सरकार या राज्यामध्ये, या देशामध्ये जर मुली बेपत्ता होतात तर भाजपचे पोलीस काय करतात? आणि माझी माहिती अशी आहे, मी त्या भागात दौरे केले मागच्या काळात. मोठ्या प्रमाणावर गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर तिथे येतात आणि या मुलींना फूस लावतात आणि पळून घेऊन जातात, असे सुद्धा माझ्याकडे माहिती आहे. विशेषतः आदिवासी भागामध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडतायत. आत्ताच्या घडीला गुजरातचे लोकांना मोठ्या प्रमाणावर गुत्तेदारी तिकडे करतात आणि त्या भागातल्या आदिवासी मुलींना फूस लावतात आणि पळवून नेतात. विजय वडेट्टीवार यांनी राणांना विश्वली म्हणत फरार केला, तर राणांनी काँग्रेसवर हिरवे साप पोस्टाचा गंभीर आरोप केला. मला असं वाटतं दोघांच्याही बोलण्यामध्ये जे काही आहे, मला असं वाटतं आपण वातावरण खराब करू नये. ज्या काही घटना घडल्या त्याला धर्माशी जोडू नये, असं मला तरी स्पष्टपणे माझं मत आहे. पुन्हा एक भाजप कार्यकर्त्याचा आरोप समोर येते. बोरवलीत नामांकित चष्म्याच्या दुकानात कपाळावर टिळा आणि टिकली लावण्यास बंदी घातल्याचा आरोप आहे. कुठे? बोरवली. मग काय आलं? हो, ते भाजपवाल्यांनी जरा त्यांचं बघा ना. त्यांच्या काय कायदा आघाडीचे उपाध्यक्ष परवा त्याच्याच ऑफिसमध्ये सेक्रेटरीचा खून केला, याच्याविषयी कोणी बोलतच नाही. टिकला लावला नाही, टिळी लावले नाही. ज्याचा त्याचा विषय काला. टिकली लावा नाही तर नका लावू, ज्याचा त्याचा विषय. ठीक आहे, लावली पाहिजे. हिंदू मुलींनी, हिंदू महिलांनी ही भूमिका असायला काहीच हरकत नाही, असलीच पाहिजे. नाशिकच्या धोंडू खरात प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्यामानव यांनी स्फोटक खुलासा केला. आज घरोघरी हे जे प्रकरण पोहोचले, याच्या धागेद्वारे सत्ताधारी पक्षाशी जोडलेली आहे. ही बाब जर का एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित किंवा रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित नसती तर कदाचित हे प्रकरण पोलिसांनी दाबलं असतं. मला असं वाटतं हे काही असत्य असं म्हणता येणार नाही. याच्यामध्ये अशा पद्धतीनं आत्ताचे जे गृहमंत्री आहेत हे राजकारणासाठी भोंदूबाबाचा वापर करतात. भोंदूबाबावर तीव्र कारवाई झालीच पाहिजे. पण भोंदूबाबा काय आजचा नाही आहे, वर्षभरापूर्वी काय नाही झाली हा पण प्रश्न आहे. परंतु असे प्रकरण राजकारणासाठी वापरले जातात, हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पंतप्रधान मोदींनी भाषणातून आपल्या शैलीचा भंग केल्याचा आरोप करत सीपीआयचे खासदार सदोष कुमार यांनी निवडणूक आयोगाकडे नाव घेतले. काय करणार नाही निवडणूक आयोग. पण निवडणूक आयोग त्यांच्याकडे नोकरीला आहे, घरगडी. निवडणूक आयोग पंतप्रधानाकडं आणि अमित शहाकडं घरगडी आहे. कारण खरं तर मागच्या काळातच उद्धवजींनी भूमिका मांडली होती, पंतप्रधान असो त्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर नाही केला पाहिजे. ते देशाचे पंतप्रधान आहे, भारतीय जनता पार्टीचे नेते, स्वतंत्र विषय आहे.
परंतु देशाची प्रॉपर्टी असणारे विमान वापरले जातात, देशाची प्रॉपर्टी सगळी वापरली जातात आणि स्वतःच्या पक्षाचा प्रचार केला जातो. त्यामुळं निवडणूक आयोगाकडे पंतप्रधानाची तक्रार केली तर निवडणूक आयोग यांच्या घरगडीच आहे. त्याच्यामुळे आता याला आपल्याला या ताकदीनं सामोरं गेलं पाहिजे. आता मी माहिती घेतली, पश्चिम बंगालमध्ये कित्येक व्यावसायिकवर जे तृणमूल काँग्रेसला सपोर्ट होतं त्यांच्यावर छापे टाकले. भाजपवाले सपोर्टवर नाही टाकले तुम्ही. जे एखाद्याची विचारसरणी असू शकते, एखाद्या पक्षाच्या विचाराची, त्याच्यावर छापे टाकणं त्या व्यावसायिकावर, हा काय प्रकार आहे? वैजापूरमध्ये एका कार्यक्रमात आदुसारी बोलताना असे म्हटले जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांना संजय निकम यांनी जाहीरपणे मदत केली होती. जाहीरपणे बोलतो त्याविषयी याची माहिती घे, परंतु शिवसेना पक्षाचा जो आदेश होता तो सगळ्यांनी पाळलेला आहे एवढं मला माहिती आहे. गुणरत्न सदावर्ते यांचं पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं. त्यांना प्रताप सरनाईक यांना गांडुळे असं म्हणतात. काय म्हटलंय? गांडुळे. ते मी पुन्हा एकदा सांगतो, भाषेचं जरासं टीका करावी. प्रताप सरनाईक काय फार दिवे लावतात अशातला काही भाग नाही. एसटीचं वाटोळच करतात ते. आणि काय ते सदावर्तेनी एसटीचं वाटोळच केलं होतं. त्यावेळी ज्या मागण्या घेऊन शरद पवारांच्या घरात घुसले होते, आता त्या मागण्या घेऊन जरा एखादं देवेंद्र फडणवीसांच्या घरात घुसलं पाहिजे गुणवर्ते सदावर्तेने. एसटीचं सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा एसटीला द्यावा, वेतनवाढीच्या विषयी गुणवंत सदावर्तेने कोविडच्या काळात आंदोलन केलं. त्याच्यावर पडळकर, सदाभाऊ खोदी मंडळी होती. शरद पवार साहेबांच्या घरात घुसले तर काही संबंध नसतात. मला असं वाटतं आता या लोकांनी फडणवीसांच्या घरात घुसलं पाहिजे या मागण्यांसाठी. प्रताप सरनाईक काय बावलाय? दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला. अपघाताचं गांभीर्य पाहता तपास सीआयडीकडे सोपवलाय. आता त्यातून काय माहिती समोर येईल याकडे लक्ष लागेल. ते पण लोकांच्या मनात या अपघाताविषयी संशय आहे, तो काही अजूनही दूर झालेला नाही. हा संदेह, हा संशय दूर करण्याचं काम केंद्र आणि राज्य, कारण याच्यात केंद्राच्या तपास यंत्रणाचा सहभाग आहे, राज्याच्या तपास यंत्रणाचा सहभाग आहे, यांची जबाबदारी आहे. नाशिक धर्मांतर प्रकरणावर बोलताना अमृता फडणवीस म्हणतात की ऍक्सिस बँक मध्ये असताना माझ्यासोबत देखील तर तसा प्रकार घडला होता असं खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच बोलतात. नाही, खरं तर असं जिथं जिथं होत असेल, कारण नोकरीच्या ठिकाणी असते तिथे धर्माचा कोणताही संबंध येत नाही. आणि आता असं प्रकरण घडलं असेल तर अमृता वहिनी आणि देवेंद्रजी किती वर्षानं गृहमंत्री आहे? फक्त मधला 2-2.5 वर्षाचा काळ सोडला तर 2014 पासून देवेंद्रजीच गृहमंत्री आहे. तर अमृता वहिनींनी मला वाटतं बाहेर बोलण्यापेक्षा देवेंद्रजींना सांगितलेलं बरं होईल. मराठीनं येणाऱ्या तरुणावर माडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल संतापलेले पाहायला मिळाले. तुम्ही घुसखोर आहात की नाही हे सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर असं संजीव जयस्वाल म्हणतात. मराठीच्या अँगलने ते झालेलं नाही. मला वाटतं संजीव जयस्वाल अंबानीची ती योजना आहे, अंबानीची पालखी तिथं ओढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात अशी आमच्याकडे माहिती आहे. नागपुरातून घटना समोर आली. नागपुरातील फिक्री नावाची एनजीओ चालवणाऱ्या रियाज काझीने आपल्या एनजीओ मध्ये काम करणाऱ्या मुलींना रोजा ठेवणे आणि नमाज पठण करण्यास दबाव आणल्याची माहिती. नाही, असं कोणी बळजबरी कोणत्याही धर्माविषयी जर बळजबरी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि हे प्रकरण आताच का होतात आणि आताच का उघड येत आहेत? मग देशाचे राज्याचे गृहमंत्री झोपलेले आहे का? भारतीय जनता पार्टीच्या काळात हा प्रकार का होत आहेत? हा पण प्रश्न आहे ना. अमरावतीत असं एक प्रकार समोर आलाय. 65 वर्षीय हिंदू महिलेवर 22 वर्षीय मुस्लिम मुलाने बलात्कार केला. मला तर उत्तर तेच येईल की असं करणाऱ्यांना चांगली कठोर भर चौकात उभा करून फासावर लटकवलं पाहिजे. अमरावती परतवाड्याचा सेक्स स्कॅन्डल मधला जो आरोपी आहे त्याची थार गाडीतला व्हिडिओ, थार गाडीची सवारी, गाडीत पिस्तूल, 3-4 आयफोन आणि पैशांची बंडल देखील त्या दिसतात. पैसे असेल वगैरे हे तर स्वतंत्र, ज्याचा त्याचा विषय कोणाकडे काय असतील आपल्याला त्याच्याशी घेणार. पण अशा पद्धतीनं शस्त्र असतील, ते अवैध असतील किंवा वैध असेल तरी ते कशासाठी दिले आणि अवैध असेल तर ते त्याच्याकडे कसे आले, हे प्रश्न आहेच. आणि मला वाटतं या शस्त्रास्त्रांचा वापर करून हिंदू मुस्लिम अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक भेद करून जर अत्याचार अन्याय केला असेल तर अशा माणसावर कडक कारवाई झाली पाहिजे.